आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय झालं असेल सईला? काल रात्री तर एकदम ठीक होती. अचानक बिघडली असेल का तिची तब्येत? तिला हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेला असेल देवांश? याचा फोन सुद्धा लागत नाहीये. आता जोपर्यंत देवांशी बोलणं होत नाही तोपर्यंत नेमकं काय झालंय ते कळायला मार्ग नाही. आले की काय दोघं? नमस्कार मॅडम. नमस्कार. आपण कोण? मॅम मी सई मॅडमच्या ऑफिसमधून आलो आहे. काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट कलेक्ट करायचे होते मॅडम कडून, त्याकरता आलो मॅम. अच्छा, पण सई आता घरात नाहीये. तुमचं काही महत्वाचं काम असेल ना तर तुम्ही थोडा वेळ थांबा, इतक्यात येईलच ती. या या बसा. सई येईलच आता. तोपर्यंत काय घेणार तुम्ही? चहा, कॉफी? नाही मॅम, मला काही नको, थँक्यू. अरे असं कसं, काहीतरी घ्या ना. कॉफी करते मी. ठीक. घरी जानूला पण खूप टेन्शन आलं असेल माहिती. तिला कळवलंच नाही ना आपण इकडे आलोय ते. हो, काल गडबडीत सांगायचं विसरून गेले मी. सांगायला हवं. ऍक्च्युली मागाशी फोन आला होता तिचा, पण माझ्या फोनची बॅटरी डेड झाली म्हणून नीट बोलताच आलं नाही. माझा पण फोन घरी विसरलाय. वरुण, एक मिनिट. तुझा फोन देशील का? जरा घरी फोन करायचा होता एक अर्जंट म्हणून. माझ्या फोनची बॅटरी डेड आहे. थँक्यू. सीमा, आज स्टर फ्राईड वेजेस आणि ब्राऊन राईस कर. हा, एक कॉफी बघ जरा, मी फोन घेते. हॅलो. हा जानू, देवांश बोलतोय. देवा, अरे कुठेस तू? आणि तू सईला हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेलास? मी मगाशी आपलं बोलणं अर्धवट झालं ना. मला खूप काळजी वाटते रे. बरी आहे ना ती? आणि हा कुठला नंबर आहे? कोणाच्या फोनवरून बोलतोयस? तू 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 आधी शांत हो, रिलॅक्स. सईंना काहीच झालेलं नाहीये आणि मगाशी माझ्या फोनची बॅटरी डेड झाली तर त्याच्यामुळे आपल्याला नीट बोलता आला नाही. मी आता वरुणच्या फोनवरून फोन करतोय आणि झालंय असं की सईंच्या आईंना इथे अर्जंटमध्ये हॉस्पिटलाइज केलं, त्यामुळे आम्हाला इकडे यावं लागलं.